नमस्कार. सुहासिनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आळीव आणि मेथी घालून तांदळाची पेज आणि तीही मालवणी पद्धतीने करणार आहोत. चला तर आपण प्रत्यक्ष पेज कशी करायची पाहूया. इथे आपण 1 वाटी तांदूळ घेतलेत. हे गावाहून आणलेले तांदूळ आहेत. या खिरीसाठी कोलम, इंद्रायणी, बासमती किंवा आंबेमोहोर कुठलेही तांदूळ वापरले तरी चालतात. फक्त तांदूळ जास्त जुना असू नये. कोकणामध्ये ही खीर बाळंतिणीसाठी केली जाते. तर ती जर बाळंतिणीसाठी करायची असेल तर तांदूळ एकदम नवीनही वापरायचं नाही, कारण नवीन तांदूळ थंड असतो. आता ही खीर आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत, म्हणून आपण कुकरमध्ये हे तांदूळ घालून घेऊया. आणि तांदळाबरोबरच आपण यात मेथी घालणार आहोत. काल रात्री मी 4 चमचे मेथी भिजत घातली होती. तीही आपण या तांदळामध्येच घालायची आहे. आपण कुकरमध्ये तांदूळ घातलेत आणि मेथी घातली. आता ह्यात आपण 2 चमचे आळीव घालूया. याला आळीव किंवा हलीम म्हणतात. आणि आता कुकरमध्ये आपण 3 वाट्या पाणी घालूया. आणि यात आपण चवीपुरतं म्हणजे अगदी चिमूटभर मीठ घालूया. आता कुकरला झाकण लावून कुकर गॅसवर ठेवूया. 3 शिट्ट्या काढून घेऊया. आता शिट्ट्या झाल्या आहेत. कुकरचं प्रेशरही कमी झालं आहे. कुकर उघडून पाहूया. तांदूळ आणि मेथीचे दाणे बऱ्यापैकी शिजलेत. आता एका पातेल्यामध्ये 2-2.5 वाट्या पाणी घेतलं आहे आणि गॅसवर तापत ठेवलं आहे. पाणी जरा उकळायला लागलं की कुकरमध्ये शिजवलेले तांदूळ आणि मेथीचे दाणे आपण ह्या पाण्यामध्ये घालून घेऊया. आणि आता आपल्याला हे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. हे चांगलं एकजीव होईपर्यंत आपण शिजवायचं आहे. हे शिजवायला आता मला साधारण 6 ते 7 मिनिटं लागलीत. आता ह्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालायचं आहे. आणि गूळ आता यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर इथे मी थोडे ओव्याचे दाणे टाकलेत. आणि आता आपण घालायचं आहे किसलेलं ओलं खोबरं. हे किसलेलं घातलं तरीही चालतं किंवा मिक्सरला लावून घातलं तरीही चालतं, नाहीतर मग खोबऱ्याचा रस काढून घालायचा. पण आमच्याकडे हे किसूनच घातलं जातं. आता ही खीर होत आलेली आहे. यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. ही खीर बाळंतिणीसाठी केली जाते आणि ही पौष्टिक असते. त्यामुळे घरातल्या कोणीही खाल्ली तरी किंवा कधीतरीही नाश्त्यासाठी सुद्धा केली तरी छान वाटते खायला. आमच्याकडे याला मेथीची पेजच म्हणतात. ही झाली आपली मेथीची पेज. आता ही तयार आहे. तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये सुंठ पावडर आणि जायफळ पूड किंवा वेलची पूड घालू शकता. कोकणामध्ये एवढंच घालतात आणि वेलची वगैरे काहीही घालत नाहीत आणि अशीच खाल्ली जाते. ही पहा, मेथीची पेज तयार. हवं असल्यास वरून आणखी तूप घेऊन खा. खूप छान लागते आणि ही पौष्टिक पण आहे.
पहा झाली आपली मेथीची पेज. तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा.